बाजारातून आले तर हा खेळत होता विश्वम सोहमसोबत सापशिडी. वातावरण छान आहे आज पण. बॅट बॉल खेळतायत. नंतर हा हे प्राणी काढतो आणि मस्त लावतो आणि तसं सोडून बाहेर जातो खेळायला. आम्हाला आज जायचं होतं ज्वेलर्सकडे. काय सोने बिनं खरेदी नाही करायचं. आम्हाला फक्त जुनं देऊन चांदी देऊन विश्वमसाठी हातात एक कडं करायचं होतं. चाललो आहे मग आम्ही 4 वाजता. वातावरण छानच आहे, जास्त ऊन नाही आहे. हे असं पाटाच्या कडेला दिसतं. मम्मीला व्हिडिओत घेतलं की माझा अवतार चांगला नाही, असंच मला नको घेऊ गं. हे आमच्या तालुक्याचं ठिकाण आहे. एक 15 किलोमीटर असेल आमच्या गावाहून. हे बघा, हे खूप भारी इथली सर्विस. म्हणजे आपल्याकडं एवढं मोठं ज्वेलरी शॉप बघून आपल्याला वाटतं की अरे इथं आपल्याला काय भेटेल, आपल्या बजेटमध्ये काय बसणार नाही. पण असं नाही आहे. तुमच्याकडं काही जुनं असेल तरी ते खूप भारी सर्विस देतात. काही मोडून तुम्हाला त्याच किमतीत बसवायचं असेल तरी ते बसवून देतात. आणि सगळ्या टाईपची ज्वेलरी इथे खूप छान आहे. हे चांदीचं दालन आहे इकडं आणि शेजारी सोन्याचं आहे. हे मग जुनं कडं होतं विश्वमच्या पप्पांचं, ते देऊन वरून थोडे पैसे दिले आणि त्याला केलं आहे. एक जे होतं हे खूप जाड वाटलं. तिथं तो होता, त्याला म्हटलं अरे हे खूप जाड वाटते, शाळेत चालणार नाही, आम्हाला नाजूकच करायचं आहे आणि करायचंच आहे. मुलगा आहे म्हटल्यावर ते तेवढं कड आणि बाळी तर घालू दे बाबा. मुलगी असती तर चांगली हाऊस झाली असती, पण मुलांनी तेवढं तर केलंच पाहिजे. त्यांच्या आयांनी करून घ्या हाऊस. मम्मीला जोडवे करायचे होते, तिला पण जुने देऊन तिने नवीन केले. हे कडं मग आम्ही त्याला घेतलं आहे. आणि हे माझे जोडवे होते जे मला नाही आवडले, ते पायात नीट बसतच नव्हते. आणि हे कडं देऊन मी हे विश्वमसाठी कडं घेतलं. छान दंड, मी अजिबात वाकत नाही, काही नाही. पैसे दिले वरून आणि बिल घेतलं. आणि मम्मीनी पण जोडवे घेतले आणि मग आम्ही बाहेर पडलो. हे बघा, हे असं कडं त्याला केलं. त्याने लहानपणापासून त्याच्या हातात कडं होतंच. मग इथं आम्ही बॅट घ्यायला गेलो, पण या प्लास्टिकच्या बॅट 300 रुपयाला सांगतायत. बापरे, इतकं महाग. आणि मग तिथंच लस्सी आणि आईस्क्रीम खाल्लं. मम्मीला म्हटलं ये व्हिडिओमध्ये, पण नाही. मग आम्हाला अजून कामं होती, दुसरीकडं जायचं होतं. हां, कडं दाखव बाबा. मग परत भांड्याच्या दुकानात गेलो. आता लग्न जवळ येत आहेत तर थोडे गिफ्ट घेऊ म्हटलं तिथून. मग तिथून घेतलं आम्ही. बराच वेळ तिथंच बसलो. तिथं वेळ लागला आम्हाला. आमच्या तालुक्याच्या ठिकाणी भरपूर दुकानं आहेत मोठी मोठी. मग काही शॉपिंग मोठी म्हटलं की सगळे लोक तिथंच जातात. मग त्याच्याकडे घेतलं आणि त्याने आम्हाला कॉफी ऑफर केली. म्हणजे कॉफी घेऊन जा. मग आम्ही कॉफी पिलो आणि मग रात्री 7:15ला घरी आलो.